तहसील पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मेंढे यांनी दिलेल्या माहितीनुसार 11 फेब्रुवारी रोजी दुपारी सुमारे 5 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली। शहरातील एका दुकानात गेली 10 वर्ष प्रामाणिकपणे काम करणाऱ्या जुन्या नोकरानेच मालकाचा विश्वासघात करत लाखोंची चोरी केल्याचे समोर आले। दुकानातील रोकड व इतर मौल्यवान वस्तूंवर डल्ला मारत आरोपी पसार झाला होता। दुकान मालकाच्या तक्रारीनंतर तहसील पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला। तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा शोध घेत त्याला अटक केली। या प्रकरणी आरोपी विरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। विश्वासू कर्मचाऱ्यांनीच चोरी केल्यामुळे व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे। वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मेंढे यांनी नागरिकांना सावध राहण्याचे आणि व्यवसायांमध्ये सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे। फिर्यादी यांच्या भावाचे नुकतेच निधन झाले होते, त्यामुळे दुकान आणि दुकानाची किल्ली सुद्धा संपूर्णतः या आरोपीच्या विश्वासावर त्यांनी सोपवलेलं होतं। आरोपी हा 10 वर्षापासून काम करत आहे, तो कोणताही चुकीचा प्रकार करणार नाही असा विश्वास फिर्यादीला वाटल्याने संपूर्ण दुकान त्याच्या ताब्यात देण्यात आले होते। परंतु याच गोष्टीचा गैरफायदा घेऊन यातील आरोपी याने दुकान बंद झाल्यानंतर त्याच्या मित्र किंवा मैत्रिणीसोबत परत यायचा आणि दुकान उघडून त्यामध्ये असलेला जो माल आहे तो परस्पर चोरून बाहेर नेऊन विकून आपल्या मैत्रीण आणि मित्रासोबत विकून त्याची पैशाची आपसात वाटणी करून घ्यायची।